तर भावानं आता इथं बघा, मार्केट गोल्डचं एकदम टॉप टॉप पकडलं आहे असं मला वाटते. का तर त्याचे रिझन्स दोन वेगवेगळे आहेत. तर सगळ्यात पहिलं रिझन काय आहे, ज्यावेळी हा EMA ही जी ब्ल्यू लाईन दिसते, हा EMA 200 आहे विकली क्लोजिंग. तर इथं आता जर तुम्ही बघितला, हा टॉपचा जर प्राईस बघितला तर हा EMA पासून तुम्ही कॅल्क्युलेट करा. 1131 EMA होता. इथून वर बघा किती आहे, साधारणतः 68% मार्केट वर आहे EMA पासून. त्यावेळी काय झालेलं तर मार्केटमध्ये सिल्वरमध्ये क्रॅश आला 2011 साली, आणि तिथून पुढं मार्केट साधारणतः 6 ते 7 वर्ष पूर्ण खाली 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 जात गेलं, 6-7 वर्ष. तसंच ह्याच्या अगोदर जर तुम्ही इथं बघितला तर ह्याच्या आधीचा आपल्याकडे डाटा नाही आहे. जर तुम्ही इथं बघितला तर ह्याच्या अगोदर इथं काय होत नव्हतं, इथं 60% पर्यंत होतं. पण जसं 65 प्लस गेला, इथं जर तुम्ही बघितला तर 194 होता. हे बघा 68-69% गेला, 333चा भाव इथून 1979 पासून 5-6 वर्ष स्थिर राहिला, किंवा इथून वर गेला परत खाली आला, पण इथं 6-7 वर्ष हा स्थिर राहिला हा दर. तर आत्ता जर तुम्ही बघितला, आता सिच्युएशन काय बघा, आता 2697 गोल्डचा दर आहे EMAचा, आणि आता करंट रेट मार्केट प्राईस 68 to 69 67-68% आहे. म्हणजे काय की आता हा जो दर आहे कुठला 4500, हा पुढचे 6 वर्ष हा दर स्थिर राहणार दर सोन्याचा. हे हा EMA सांगतोय 4500 दर पुढचे 6 वर्ष, म्हणजे 2026 ते 2032 पर्यंत हा दर स्थिर राहणार आहे सोन्याचा. म्हणून लक्ष घ्या इथं, सोनं चांदी आता त्या नादाला लागू नका. हा हाय बॉटम बनत चालला, इथून जे काय वर जाईल तेवढा, भले इथून 4500 5000 जाईल 6000 जाईल, पण हा दर कंटिन्यू 6 वर्ष स्थिर राहणार. इथं फसू नका, सावध राहा फक्त. ह्याला वर जायचं आहे, जाऊ दे, किती पण वर जाऊ दे, पण मार्केट टॉप आउटला चाललंय, आणि ह्यात फक्त रिटेलर्स फसू नका, यासाठी मी हा व्हिडिओ बनवला.